प्रसाद लाड यांना राखी बांधण्यासाठी आलेले आहेत। प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांचं हे रक्षाबंधन साजरं होतंय। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील चित्राताई वाघ या प्रसाद लाड यांची या ठिकाणी ओवाळणी करतायत। रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे आणि सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हे रक्षाबंधन साजरं होतं आणि चित्राताई वाघ यांच्या राहत्या घरी, मुंबईच्या राहत्या घरी या ठिकाणी हे रक्षाबंधन जे आहे ते साजरं होताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। अगदी राजकारणाच्या पलीकडचं जे नातं आहे, ज्याला आपण म्हणतो ते नातं या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आज भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करण्याचा हा खरं तर क्षण आहे आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या दोन नेत्यांमध्ये रक्षाबंधनाचा हा जो सोहळा आहे तो या ठिकाणी रंगलेला आहे। राखी बांधलेली आहे चित्राताई वाघ यांनी प्रसाद लाड यांच्या हाताला आणि आपण पाहतोय की राखीच्या या धाग्यामध्ये प्रेम, विश्वास आणि जबाबदारीची जी जाणीव आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। इतके चढउतार राजकारणामध्ये असतात त्या तरी देखील एकमेकांची जी काळजी आहे ती हे दोघेही एक कायम घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय या ठिकाणी रक्षाबंधन सण प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्याकडून साजरा केला जातोय। या ठिकाणी राखी बांधल्यानंतर प्रसाद लाड यांनी गिफ्टही दिलंय। आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षी खरं तर चित्रा वाघ प्रसाद लाड यांना राखी बांधत असतात, भाऊबीजेला ओवाळून। याही वर्षी चित्रा वाघ यांच्या राहत्या घरी प्रसाद लाड आलेले आहेत आणि त्यांना राखी चित्रा वाघ यांनी बांधलेली आहे। त्यानंतर प्रसाद लाड यांच्याकडून त्यांना भेटही देण्यात आली आणि आता हे दोघं माध्यमांशी संवाद साधतायत। सुशांत आला नाही का? आला ना कोणतरी पुढारीचा